जालना शहर में मेडिकल कॉलेज की मंजूरी को लेकर राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई हैं। मौजूदा विधायक कैलाश गोरंट्याल और पूर्व विधायक अर्जुन खोतकर के बीच श्रेय लेने की होड़ मच गई है। कई वर्षों से मेडिकल कॉलेज की मांग उठाने वाले विधायक गोरंट्याल ने इस मुद्दे को विधानसभा में बार बार उठाया था और सरकार पर दबाव बनाने के लिए धरना आंदोलन भी किया था। विधायक गोरंट्याल का कहना है कि उन्होंने इस मंजूरी के लिए सालों तक संघर्ष किया है। उनके अनुसार मंजूरी मिलने से ठीक पहले अर्जुन खोतकर ने एक पत्र जारी कर श्रेय लेने की कोशिश की, लेकिन जनता जानती है कि असली मेहनत किसकी है। गोरंट्याल ने यह भी कहा कि खोतकर का प्रयास नागोबा की तरह अंतिम समय पर श्रेय हथियाने का था, लेकिन जनता को सच्चाई मालूम है। वहीं दूसरी ओर एक वायरल ऑडियो रिकॉर्डिंग में सुना जा रहा है कि यह मेडिकल कॉलेज की मंजूरी भाजपा के पूर्व रेल राज्य मंत्री राव साहेब दानवे की अथक कोशिशों का परिणाम है। यह ऑडियो रिकॉर्डिंग भी चर्चा का विषय बनी हुई है, जिसमें दावा किया जा रहा है कि विधानसभा चुनावों की आहट के साथ इस मुद्दे पर राजनीति तेज होती जा रही है। अब यह देखना दिलचस्प होगा कि जनता किसे सच्चा मानती है और किसे इस मेडिकल कॉलेज की मंजूरी का श्रेय देती है। विधानसभा चुनाव के पहले यह मुद्दा और भी गरमाने की संभावना है। पाठपुरावा करण्यात आला होता आणि यावरून आता श्रेयासाठी ओढाओढ सुरू आहे। मला तुमचं हे कळतच नाही हो, सरकार आहे कोणाचं? हा निर्णय घेतला कोणी? विरोधी पक्षाचा माणूस हे निर्णय घेऊ शकतो का? त्याला काय व्हायचे तिथं निर्णय घेण्याचा? तो आहे का तिथं कॅबिनेटमध्ये? तो आहे का सरकारमध्ये? हा निर्णय घेतला मोदी सरकारने आणि या निर्णयासाठी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी कष्ट घेतले। आम्ही खाली राज्य पातळीवर कष्ट घेतले, आम्ही हा निर्णय घेतला। त्यांचा काय संबंध आला? हे अण्णा म्हणल्याप्रमाणे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशी गोष्ट आहे। आयत्या वेळावरचे नागोबा, त्यांना ती सवयच आहे करायचं, आम्ही त्यांनी ते श्रेय घ्यायचं। त्यामुळं काय नाही, आम्ही हे काम 100% माननीय मोदी सरकारचं, नड्डा साहेबांचं, हसन मुश्रीफ साहेबांचं, अजयदादा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये काम झालेलं आहे। हे बघा, गेल्या 4 वर्षापासून जालन्यात मेडिकल कॉलेज झाला पाहिजे म्हणून मी प्रयत्न करतोय। त्यावेळचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्माननीय अमित देशमुख यांच्या प्रयत्नातून आम्ही प्रयत्न केलं। ते मंत्री असताना जालन्यात एक स्पॉट होता कुंभेफल, तिथं त्यांनी मंजूर केलं आणि त्यावेळी 7/12वर मेडिकल कॉलेजचं नाव आलं। आणि त्याच्यानंतर राजेश टोपे साहेब यांनी एक मेंटल हॉस्पिटलचा प्रस्ताव आणला होता आणि त्या प्रस्तावामुळे ते जे आमचं नियोजित मेडिकल कॉलेज आहे तिथं मेंटल कॉलेजला दिले गेले। सत्तांतर झाली। गिरीश महाजन या खात्याचे मंत्री असताना अधिवेशनमध्ये जेव्हा मेडिकल कॉलेजची घोषणा झाली तेव्हा जालना जिल्हा त्यात नव्हता। मी त्या अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी उपोषण केलं, पायऱ्यावर बसलो आणि बॅनर झळकवलं। त्यात राजेश टोपे साहेब, सन्माननीय राजेश राठोड आणि काँग्रेसचे सर्व आमदार मला पाठिंबा दिला। त्यावेळी सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मला उपोषण स्थगित करायला सांगितलं आणि त्याने तसं इन्स्ट्रक्शन गिरीश महाजनला त्याला दिलं। त्यामुळे हा कॉलेज मंजूर झाला। पुन्हा सत्तांतर झाली, हसन मुश्रीफ या खात्याचे मंत्री झाले। आता जगा कुठं? अगोदरची जगा मेडिकल कॉलेजला, मेंटल कॉलेजला गेली, आता कुठं जगा? मग आमचा जे सेंट मेरी समोर शासनाची जागा आहे ते मंजूर केलं आणि तिथं फॉरेस्टचाही मॅटर होता। फॉरेस्टने आपला जिथं फॉरेस्ट आहे ते दाखवलं आणि गायरान आम्हाला दिले गेलेले, पण दुर्भाग्याने तिथंही त्या जगामध्ये नगर परिषदचा एक रिझर्वेशन होता, त्यामुळे ते लांबलं। मग त्यासाठी काय करायचं? मग आम्ही शोधलं। त्याच्यानंतर MIDC मध्ये एक जागा शोधलं, निधोनाला एक शोधलं आणि त्याच्यानंतर आमचा जे काजळाव रोड आहे गोलापांगरीचा गणेशनगर हे नियोजित जागा मंजूर झाली। मंजूर झाल्यानंतर आता कॉलेज जर उद्या मंजूर होईल तर कुठं चालवायचं आहे? तर ग्लोबल स्कूल जे आहे ते फिक्स झाला आणि त्याला 22,50,000 रुपये पर मंथचा किराया मंजूर गव्हर्नमेंटने केलेली आहे। त्याचा लाईट बिल, इलेक्ट्रिक बिल आणि नगर परिषद टॅक्स ते गव्हर्नमेंट भरणार। आणि ह्या मेडिकल मंजुरी आखरी मंजुरीसाठी एक कमिटी आहे, ती कमिटी दिल्लीनं आली। स्पॉट मंजूर झाला, जिथं कॉलेज होणार ते पण मंजूर ते केलं, पण आपल्याकडे स्टाफ नव्हता।
स्टाफ नसताना महाराष्ट्राचे एकूण 10 कॉलेजपैकी फक्त 1 कॉलेजला त्यांनी मंजुरी दिली आणि 9 कॉलेज त्यांनी रिजेक्ट केलं. त्यामध्ये हा मॅटर सन्माननीय नड्डा साहेबकडे गेलं आणि आम्ही त्याने 2 महिन्याचं वेळ दिलं की मेडिकल कॉलेजसाठी तुम्ही जे स्टाफ असतात, प्रोफेसर, टेक्निशियन्स, लायब्रेरियन जे असतात ते तुम्ही भरा. मला सांगताना आनंद होतोय तेव्हा आमचे मित्र जेव्हा अशोक चव्हाणचे पी होते राजीव निवितकर, सध्या हे ते मेडिकल आयुक्त आहे, आयुक्त वैद्यकीय आहेत, ते त्यांना मी फोन केला आणि मग त्याने हे पूर्ण अधिकार जे आपले डीन आहे चौधरी त्यांना दिलं. मग डीन साहेबांनी फटाफट कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आणि ते करून गव्हर्नमेंटला पाठवलं. त्याच्यानंतर ही मंजुरी आम्हाला भेटलेली आहे आणि सांगताना आनंद होतो की जालन्याची जनताची जे साथ मला दिली त्यासाठी मी एक मोठा कॉलेज आणलेला आहे. हा कॉलेज भविष्यात 2 वर्षानंतर MDA MS साठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि 4 वर्षानंतर याला सुपर स्पेशलिस्ट करणार आहे. नितीन गडकरी साहेब सांगतात की जालन्यामध्ये कॅन्सरचे फार रोग आहे, म्हणून आम्ही पण बोलणार आहे की पुढे सुपर स्पेशलिस्टमध्ये हा कॅन्सर पण या विभागात घेणार आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज हे आलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जालन्यामध्ये सध्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरून आपल्याकडे श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. हे बघा, मी तुम्हाला अधिकारीचे नावान सांगतोय, कोण कोण अधिकारी आम्हाला भेटले, कोण कोण मंत्री होते. अधिवेशनमध्ये मी पाठपुरावा केला, मी उपोषणा बसलो आणि त्यामुळे झालं. आता तुम्हाला माहित नाही, आती खूबी किसी के किसी में बड़ा फर्क होता है, आदमी आदमी में. आता काय चिल्लर लोकांना काय 20 वर्षात काही केलं नाही. 20 वर्षात ते 10 वर्ष मंत्री होते, स्वतःच्या घरासमोरचं नाला करू शकत नाही. त्यांचा काय अपेक्षा ठेवणार आपण? आणि काही केलं तर मी केलं असं त्याचा काय फरक पडत नाही. जनताला माहिती आहे, हे सब कुछ जानती है. हमारी कोशिश रहती है आपको सच्ची और निष्पक्ष खबरें देने की। अगर आपको हमारा काम पसंद आया हो तो वीडियो को लाइक, शेयर ज़रूर करें और लोक प्रश्न न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। साथ ही बेल आइकॉन दबाकर नोटिफिकेशन ऑन कर लें ताकि हर अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे। अगली खबर में फिर मिलेंगे, तब तक के लिए नमस्कार।